नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते, की सर एल-एल-बी सेकंड सेमिस्टरची जी एक्झाम आहे, ती 18 जूनपासून चालू आहे. त्यासाठी इम्पोर्टंट क्वेशन किंवा इम्पोर्टंट जे काही एक्सपेक्टेड क्वेशन जे आपण देत असतो, ते द्या. जेणेकरून तेच क्वेशन करून गेल्याच्या नंतर कॉन्फिडन्स आमचा थोडा वाढत जातो. सो एल-एल-बी सेकंड सेमिस्टरचे जे काही इम्पोर्टंट आणि एक्सपेक्टेड क्वेशन आहेत, ते यामधून मी द्यायचा प्रयत्न करत आहे. जे काही तुमचे या पी-डी-एफ्स आहेत, या सर्व पी-डी-एफ तुम्हाला WhatsApp चॅनल आणि Telegram चॅनलला दोन्ही ठिकाणी तुम्हाला भेटून जातील. बट जे मी सांगत आहे ते प्रॉपरली एकदा जे सांगत आहे ते एकदा बघा व्हिडिओ. त्यानंतर तुमचे डाउट्स जे असतील या व्हिडिओमधून तुमचे डाउट्स हे क्लिअर होतील. ओके. फर्स्ट जसं की कॉन्स्टिट्यूशनल लॉचं आपण एल-एल-बी सेकंड सेमिस्टरचं बघत आहोत. त्यामध्ये जर आपण बघितलं तर जे हायलाइट केलेले आहेत मी क्वेशन ते तुम्हाला फर्स्ट करायचे आहेत. ओके. जिथे-जिथे आपण हायलाइट केलेले आहे, मग इंग्लिशमध्ये असेल किंवा मराठीमध्ये असेल. ओके. ते तुम्हाला फर्स्ट करणं गरजेचं आहे. कारण की ते इम्पोर्टंट क्वेशन आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये हे इम्पोर्टंट क्वेशन असणार आहेत. त्यानंतर यामध्ये राइट शॉर्ट नोट्स यामध्ये दिलेलं आहे. ओके. शॉर्ट नोट्स दिल्याच्या नंतर इथे तुम्हाला दिसत आहे, की मी हायलाइट केलेले आहे. ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यानंतर मग आपण लाँग क्वेशन जर आपण बघितलं, तर इथून चालू होत आहे. म्हणजेच क्वेशन नंबर 4 जर आपण बघितलं, तर इथून चालू होत आहे आणि इथे तुम्हाला 39 मार्क्ससाठी तुमचे क्वेशन नंबर 4 असणार आहे. म्हणजे पर क्वेशन तुमचा 13 मार्क्ससाठी असणार आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला लाँग क्वेशन असं दिलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉपरली तुम्हाला हे बघायचं आहे पी-डी-एफ. त्या पद्धतीने तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही आन्सर रायटिंग वगैरे करत असता, त्यावेळी तुम्ही प्रयत्न करा, की डायग्राम वगैरे बनवण्याचा प्रयत्न करा. फर्स्ट हा तुमचा डायग्राम असेल, म्हणजे आन्सर रायटिंग कशा पद्धतीने करायचं ते सांगतोय तुम्हाला. फर्स्ट तुमचं डायग्राम प्रॉपरली बनवण्याचा प्रयत्न करा. सेकंड तुमचं इंट्रोडक्शन असेल. थर्ड तुमचं जो काही कंटेंट असेल, फीचर्स विचारले असतील किंवा कॅरेक्टरिस्टिक विचारले असतील, ते लिहिण्याचा प्रयत्न करा. फोर्थ जो तुमचा असेल, मेन जो काही कंटेंट असेल, म्हणजे जे फीचर्स वगैरे कॅरेक्टरिस्टिक जे काही तुम्ही लिहिणार आहात, ते प्रॉपरली लिहा आणि फोर्थमध्ये मग केस लॉ वगैरे तुम्ही 1 किंवा 2 केस लॉ लिहिण्याचा प्रयत्न नक्की करा, जेणेकरून मार्क्स तुमचे वाढतील. जिथे-जिथे सेक्शन किंवा आर्टिकल्स किंवा कलम्स वगैरे इम्पोर्टंट असतील, तिथे प्रयत्न करा लिहिण्याचं. ओके. आफ्टर दॅट केस लॉ झाल्याच्या नंतर मग कन्क्लुजन हा तुमचा लास्ट ऑप्शन असेल. कन्क्लुजन हे तुम्ही अशा पद्धतीने जर आन्सर रायटिंग केलं, ते करणार आहात तुम्ही. एक शॉर्ट नोट असेल आणि लाँग क्वेशन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा. डेफिनेटली तुम्हाला चांगले मार्क्स यामध्ये भेटतील. स्टार्टिंगला तुम्हाला असं वाटेल, की सर होत नाही आहे. पण प्रयत्न करा. जर नाही जमलं, तर नॉर्मल आन्सर रायटिंग तुम्ही करत आहात, तसं तुम्ही करू शकता. ओके. हे झाले कॉन्स्टिट्यूशनल लॉचे आणि त्याच्यामध्ये जर काही क्वेशन केलेले आहेत. इथे तुम्हाला दिलेलं आहे मी करून ही सुद्धा पी तुम्हाला मी दिली जाईल. आन्सर नॉट मोर दॅन 2 सेंटेन्स म्हणजे हा क्वेशन नंबर 1 आहे. क्वेशन नंबर 1 हे जे क्वेशन दिलेले आहेत, इथे मी हायलाइट केलेलं नाही, तरी सुद्धा हे सर्व क्वेशन तुम्हाला करायचे आहेत. ओके. इथे हायलाइट नाही केलं, तरी सुद्धा तुम्हाला हे क्वेशन प्रॉपरली करायचे आहेत बिकॉज एक्झाममध्ये हे क्वेशन विचारले जाणार आहेत. ओके. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशन लॉचे शॉर्ट नोट्स हे 2 दिलेले आहेत. प्रिएम्बल, राइट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन आर्टिकल 23 आणि 24 मध्ये हे शॉर्ट नोट्स आहेत आणि कॉन्स्टिट्यूशन लॉचे क्वेशन नंबर 4 म्हणजेच लाँग क्वेशन हे यामध्ये तुम्हाला 1, 2, 3, 4 जे हायलाइट केलेले आहेत, ते इम्पोर्टंट आहेत. हे झालं कॉन्स्टिट्यूशनल लॉचं. सेकंड जो आहे फॅमिली लॉ 1चा तो सुद्धा अशाच पद्धतीने करायचा आहे. जे हायलाइट क्वेशन तुम्हाला दिलेले आहेत, क्वेशन नंबर 1 असेल, क्वेशन नंबर 2 असेल आणि क्वेशन नंबर 4 असेल. क्वेशन नंबर 3 जो सिच्युएशन बेस्ड क्वेशन आहे, तो मी ट्राय करतो तुम्हाला देण्याचं. कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात त्याचं एक वगैरे बनवून मी बघतो ट्राय करण्याचा तुम्हाला देण्याचा. ओके. सो हे सुद्धा फॅमिली लॉचे सुद्धा हायलाइट केलेले आहेत क्वेशन. ते फर्स्ट तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यानंतर मग दुसरे क्वेशन तुमच्याकडे असतील, ते नक्की करा. बट हे हायलाइट जे दिलेले आहेत, ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने अजून एक त्यामध्ये आहे, जी की ही फॅमिली लॉ 1 आन्सर क्वेशन नंबर 1 हे करणं तुम्हाला गरजेचं आहे. सर्व क्वेशन करायचं आहे. डॉक्ट्रिन ऑफ ऑप्शन प्रॉपर्टी,
de facto guardian, difference between interstate succession and testamentary succession, how many witness should be present at the time of Parsi marriage. जे क्वेश्चन नंबर 1 दिलेलं आहे फॅमिली लॉ वनचं हे पूर्ण तुम्हाला करायचं आहे. ओके. त्यामध्ये हु इज डोमिसाइल ऑफ ओरिजिन ऑफ इलेजिटिमेट चाइल्ड, हु इज टेस्टाटर, डिफाईन रेसिड्युअरी लेगेसी, डिफाईन टूर. तर हे क्वेश्चन नंबर 1 मध्ये फॅमिली लॉ साठी करायचे आणि क्वेश्चन नंबर 2 त्यामध्ये कोणते नाहीये जे प्रिव्हियस जी पीडीएफ आहे जे की हेच क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला करायचे आहेत. ओके. ओन्ली क्वेश्चन नंबर 4 हा एक क्वेश्चन फक्त ऍड केलेला आहे. तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचा आहे. ओके. आफ्टर दॅट एन्व्हायरमेंटल लॉ जे क्वेश्चन ह्याच्या पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलला भेटून जातील जे हायलाइट केलेले आहेत. ते महत्वाचे क्वेश्चन आहेत. त्यानंतर जर झाल्याच्या नंतर हायलाइट करून झाल्याच्या नंतर जे काही प्रश्न तुमचे उरतील ते हे जे दिलेले आहेत याच्यामध्ये ते तुम्ही करू शकता. ओके. सो याच्यामध्ये जे हायलाइट केलेले आहेत ते इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला करणं हे गरजेचं आहे. एक्झाम मध्ये हे क्वेश्चन विचारले जाणार आहेत. ओके. आफ्टर दॅट एन्व्हायरमेंटल लॉस साठी सुद्धा काही क्वेश्चन हे दिलेले आहेत. मी यामध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये जे हायलाइट केलेले आहेत ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे. जे हायलाइट केलेलं आहे तेच तुम्ही करायचं आहे. ओके. सो हे झालं तुमचं एन्व्हायरमेंटल लॉ, फॅमिली लॉ आणि कॉन्स्टिट्यूशनल लॉ हे जे क्वेश्चन आहेत हेच तुम्हाला करायचे आहेत. याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही तुम्हाला करायचं नाही आहे. त्यानंतर BNS 23चं खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हे प्रॉब्लेम्स होते, की सर BNSचे इम्पोर्टंट क्वेश्चन सांगा. सो मॉड्यूल वाईज मी तुम्हाला हायलाइट करून दिलेले आहेत यामध्ये. सो मॉड्यूल वाईज हे हायलाइट केलेलं आहे ते तुम्ही करा. ओके. त्यानंतर मॉड्यूल 2 मध्ये हायलाइट केलेले आहेत क्वेश्चन. ओके. त्यानंतर मॉड्यूल 3 मध्ये आणि मॉड्यूल 4 मध्ये जे क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत 2 मार्क्ससाठी ते इथे दिलेले आहेत. अनड्यू इन्फ्लुएन्स ऑफ ॲट इलेक्शन, डिफाइन्ड असॉल्ट, अबॅटमेंट, कन्स्ट्रक्टिव्ह लायबिलिटी, वोयरिझम. सो जे काही क्वेश्चन दिलेले आहेत ते तुम्ही करा आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा करायचं आहे. ओके. पण जे इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला यामध्ये मी दिलेलं आहे. 6 मार्कचे क्वेश्चन सुद्धा दिलेले आहेत आणि पुढे जो हायलाइट केलेला आहे सिलेबसमध्ये ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे. केस स्टडीज यामध्ये दिलेलं आहे 6 मार्कचं आणि तुमचं 13 मार्कचे क्वेश्चन सुद्धा यामध्ये दिलेलं आहे. ओके. सेम तुम्हाला अप्लाय करायचं आहे. प्रयत्न जर करा तुम्ही डायग्राम पहिला द्यायचं, नंतर इंट्रोडक्शन, नंतर मग तुमचं डेफिनेशन असेल तर डेफिनेशन लिहा. डेफिनेशन नंतर जो काही तुमचा कंटेंट असेल, जो क्वेश्चन विचारलेला आहे, समजा थिअरीज ऑफ पनिशमेंट विचारलेला तर थिअरीजच्या पनिशमेंट कोणकोणत्या आहेत थिअरीचा ते कंटेंट लिहायचा आहे तुमचा मेन कंटेंट. नंतरला केस लॉ जर एखाद 2 केस लॉ जर लक्षात असेल तर डेफिनेटली लिहिण्याचा प्रयत्न करा आणि लास्ट जो तुमचा असेल कन्क्लुजन. ओके. त्याच पद्धतीने ते मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दिलेलं आहे BNSचे. या सर्व पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलला भेटून जातील. बट यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. ओके. कशा पद्धतीने क्वेश्चन आन्सर रायटिंग करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला यामध्ये मी बऱ्यापैकी तुम्हाला कव्हर करण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे. एवढंच क्वेश्चन करा जेणेकरून एक्झाममध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्कोर हा येऊन जाईल. ओके. सो काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनला विचारा. ओके. थँक यू सो मच.